झोप पलन झोप 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 परत. काय 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 ते लागलं सांगलं का मागून नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात ही नेहमीप्रमाणे सकाळी लवकर झाली होती आणि सकाळची शांतता आणि प्रसन्न वेळ मला खूप आवडतो. कारण की उठल्यानंतर सर्वप्रथम मी बाहेर रांगोळी वगैरे काढत असते आणि सकाळचं म्हणजे सकाळी उठून रांगोळी वगैरे काढले ना म्हणजे घराचं पूर्णपणे माहोलच बदलून जातो आणि खूप फ्रेश वाटतं. तर पूजेची वगैरे तयारी करून घेतली आणि दिवसभर हे आमचं तर चालूच असतं. मी पूजा वगैरे आवरत होते आणि माझा मोठा मुलगा प्रतीक अंथरूण वगैरे काढत होता आणि साईची तर झोप झालीच नव्हती. कारण की मगाशी तो बोलायला तुम्ही ऐकलंच असेल की त्याला झोपायचं होतं परत. पण सकाळची माझी कामं सुरू झाली ना तो लगेच काहीतरी वाजणार लगेच उठून बसतो. म्हणजे तो असं आपण एखाद्या वेळेस शांत वातावरणामध्ये थोडा जरी आवाज झाला ना तर तो खूप मोठा आवाज आल्यासारखं वाटतं आणि त्याला थोडं पण काही जरी मी वाजवत म्हणजे काही जरी काम करायला गेलं तर आता काही ना काही वाजतं ना, त्यामुळे तो लगेच उठून बसतो. तर त्यामुळे मग त्याला काहीतरी कामामध्ये गुंतवलं आणि मग माझं पण काम आवरून घेत होते. तर पूजा वगैरे मी करून घेतली होती. तर फुलं वगैरे मस्त फ्रेश होती. तर सकाळचं देवपूजेला फुलं वगैरे असले ना खूप छान वाटतं. आणि मला आता आज स्कूलमध्ये पण जायचं आहे कारण की मुलांची शाळा सुरू होत आहे ना, त्यामुळे मग आता त्यांचं काय असेल ते मुलांचं शाळेचं सर्व व्यवस्थितपणे आता हे 2-4 दिवस तर त्यामध्ये जातात कारण की बुक्स वगैरे आणायचे हे ते चालू आहे. तर आज देवपूजा वगैरे आवरून घेतली. तर अशा प्रकारे माझी आजची देवपूजा झाली होती आणि खूप प्रसन्न वाटतं. तर चला आता मला नाश्त्याला वगैरे बनवून द्यायचं आहे आणि माझंही आवरायचं आहे अजून. आणि त्यातून परत उन्हामुळे पण खूप त्रास होत आहे. म्हणजे बाहेर गेल्यावर ऊन पण खूप लागत आहे. तर अजून ऊन जास्ती कडक व्हायच्या अगोदर मला जायचं आहे तिथे कारण की आज चालत जायचं होतं शाळेमध्ये आणि हेही नाही आहेत गाडीवर, ते पण गेले कामाला. त्यामुळे मग साईसाठी थोडंसं हे वाटतं कारण की त्याला ऊन सहन होत नाही ना आणि ऊन तर फारच कडक आहे. आणि तिथे शाळेत गेल्याच्या नंतर आता तिथे काय झालं काय होणार आहे काय माहिती. तिथं गेल्याच्या नंतर बघितलं तर आता मी आवरायला घेतलं होतं. तर माझं चाललं होतं देवपूजा वगैरे. तर हे अगरबत्ती घेतं आणि असं खेळत बसतं. हे पूर्ण पेटवलेली अगरबत्ती विझवतं आणि कुठंतरी भिंतीला काळवड कुठं काय कर असं करून देतं आणि त्याची मस्ती चालूच होती. तोपर्यंत म्हणलं चला आता माझं आवरून घेते. तर यांना नाश्त्यासाठी आज मी म्हणजे काल तांदूळ वगैरे भिजायला घातलं होतं कारण की आता सुट्ट्या संपत आल्या आणि परत स्कूल चालू झाले ना, सकाळच्या डब्याची इतकी घाई असते ना, त्यामुळे मग सकाळी नाश्त्याला वगैरे एवढं घाई गडबडीमध्ये एवढं काय बनवणं होत नाही. तसं बनवणं होतं मग सकाळी लवकर उठायचं, मग ते बनवायचं. मग इडली वगैरे बनायचं म्हणलं ना, मग शाळेमध्ये कसं होतं की फक्त डब्याला चपाती आणि भाजी चालते. इडली डोसा किंवा राईस किंवा पोहे असलं काही चालत नाही शाळेमध्ये, फक्त भाजी चपाती चालते. आणि भाजी चपाती नेला तर त्यांना डबा खाऊ देतात, अन्यथा त्यांना डब्बाही खाऊ देत नाही. त्याच्यामुळे मग उठून हे वेगळं करावं लागतं, ते वेगळं करावं लागतं. परत मुलांना भाज्या वेगळ्याच करावं लागतं, मोठ्यांना भाज्या वेगळ्याच करावं लागतं, हे सगळं होतं. त्यामुळे म्हणलं चला तर सुट्ट्या आहे ते 1-2 वेळेस आपण करून खाऊया कारण की मग परत महिना 1.5 महिना तर थोडीशी इच्छा होणार नाही. तर त्याला डोसे वगैरे खाऊ घातले. शाळेमध्ये जाऊन आले तर शाळेमध्ये खूप गर्दी होती. बुक्स वगैरे घेतले आणि युनिफॉर्म वगैरे घेतला. तर अजून युनिफॉर्म वगैरे काही आले नाही आहेत. शूज वगैरे काही छोटे साईज वगैरे आलेले, पण मोठ्यांचे वगैरे काही आलेले नाही. तर आता ते रिटर्न परत 2 दिवसांनी परत ते घ्यायला जायचं होतं. तर मी कामंसुद्धा घरी पेंडिंग होते माझे कारण की सकाळचं उठून हे साईचं म्हणजे असं असतं की त्याला उठलं ना तासभर त्याला गोंजारत बसावं लागतं किंवा त्याला त्याच्यासोबत मस्ती करत बसावं लागतं. त्यामुळे मग माझी सर्व कामे राहून जातात. त्याच्यामुळे म्हणलं चला आता मुलांपेक्षा कामं काही महत्त्वाची नाही आहेत तेवढे, ते काम तर आता ते आल्याच्या नंतर पण करता येतं. त्यामुळे मग मी कामं वगैरे म्हणजे कपडे वगैरे धुवायची तशीच ठेवून गेले होते. अंघोळ वगैरे केली होती, सर्व आवरलं होतं आणि कपडे वगैरे तसेच राहिले होते माझे. तर तिकडून आल्याच्या नंतर त्याला खाऊ वगैरे घातलं आणि खूप ऊन लागलं त्याला. म्हणजे स्कूलमधून येतानाच फक्त ऊन लागलं कारण की इथूनही ना शाळा थोडीशी लांब पडते, त्याच्यामुळे मग त्याला थोडंसं ऊन लागलं. तर मग
त्याला खायला वगैरे घातलं आणि तो शांत बसून खेळत होता. म्हणलं चला आता आपलं काम उरकून घ्यावूया. तर मी माझं काम आवरत होते, कारण की कपडे वगैरे बाथरूममध्ये धुतले आणि बाहेर एक गॅलरीमध्ये नळ आहे वॉशिंग मशीनसाठी सोडलेला. मी तिथे कपडे पिळते आणि डायरेक्टली वाळायला घालते. मग त्यामुळे मग तिथे मला मग असं फरशी वगैरे साफ करायला सोपं पडतं. तर त्यानंतर माझं मिशोचं पार्सलही आलं होतं. तर मला खूप दिवस झालं हे स्टँड मागवायचे होते आणि खूप छान, म्हणजे याला असं काही खिळा वगैरे ठोकायची गरज नाही किंवा काही स्टँड वगैरे लावायची गरज नाही. याच्यासोबत 2 स्टिकर होते आणि आता ते खोलायच्या अगोदर मला प्रश्न पडला होता की हे कसं आले, चांगले व्यवस्थित आले का नाही. चला म्हणलं आता आले आज तर लगेच खोलून पण बघूया. आणि खोलून बघितलं तर खूप छान वाटलं, कारण की रिटर्न वगैरे करायचं म्हणलं ना, आता यावेळेस खूप प्रॉब्लेम होता, कारण की आता आमची शिफ्टिंग होणार होती. मग ॲड्रेस केला होता, परत चेंज होणार, तिकडे जाणार, ते खूपच कुटाणे होत होते. आणि इथे आल्याच्यानंतर पण पहिल्या वेळेस मला ॲड्रेसला हेच प्रॉब्लेम झालेला. त्याच्यामुळे मला तिथे गेल्यानंतर हे होऊ नये असं वाटत होतं. त्यामुळे मग मला टेन्शन आलं होतं की हे कसं आलं आहे. आणि खूप दिवस झालं मी मागवायचं म्हणत होते. अखेरकार मी मागवलं, तर खूप छान आले स्टँड. तर तुम्हाला पण पाहिजे असतील स्टँड तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन जाईल, तिथून तुम्ही घेऊ शकता. तर खूप छान, आता मला तर खूप छान आलेत, पण आता बघा तुम्ही कसे नाही. तर याला 4 हुक होते आणि क्वालिटी पण छान आलेली, स्टिकर पण. पण आता मी ते इथे काही लावणार नाही आहे, तर तिकडे गेल्याच्या नंतर लावल्याच्या नंतर तुम्हाला परत एकदा दाखवते. तर संध्याकाळच्या टायमिंगला असं दिवाबत्तीच्या टायमिंगमध्ये एक व्हिडिओ घेतलेला मी. तर अगरबत्ती काही माझा मुलगा ठेवत नाही, लावली ना तो तेच घेऊन खेळत बसतो. त्याच्यामुळे अगरबत्तीचं काही एवढं हेच नाही, लावली ना लगेच त्याला हवी असते. बाहेर तुळशीमध्ये लावत होता तर तुळस पण ही झालेली आहे. तर आता मला आज स्वयंपाक वगैरे काय करायचा नव्हता, तर मी आज किचनमधला राडा काढणार होते, कारण की हे ना खूप दिवस झालं पुसलं वगैरे नव्हतं. म्हणजे तसं तर आपण एक सेक्शन पुसून वगैरे ठेवतो, पण पूर्ण सेक्शन एकदा, म्हणजे एक दिवस एक मांडणी एक दिवस एक मांडणी काढलं ना मग जरा प्रॉपर बरं वाटतं. तर चला आता आज मला स्वयंपाक वगैरे काही नाही आहे. आता इथंच व्हिडिओला शेवट करते. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा. तर चला भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.